हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक इन द सृजन लर्नर. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सृजन लर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे. आज आपण या तासामध्ये हाऊ टू आयडेंटिफाय ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद हे दिलेल्या वाक्यामध्ये कशा प्रकारे ओळखायचं याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. इन द प्रिव्हियस पिरियड वी हॅव लर्न्ड अबाउट द वर्ब अँड टाइप्स ऑफ वर्ब. या मागच्या तासामध्ये आपण वर्ब क्रियापद म्हणजे काय याविषयी सविस्तर अभ्यास केलेला आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद म्हणजे काय. जेव्हा एखादे क्रियापद वाक्यामध्ये येते त्यावेळेस ते सकर्मक येते की अकर्मक येते हे कशा प्रकारे ओळखायचं किंवा त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे याविषयी सुद्धा आपण मागच्या तासामध्ये सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. आता या तासामध्ये आपल्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद वाक्यामध्ये कशा प्रकारे ओळखायचं, त्यासाठी कोणत्या पद्धतीने आपण ट्रिक वापरली पाहिजे ते आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. सो कीप वॉचिंग आवर व्हिडिओ. नाव लुक ॲट दिस बोर्ड. आता या बोर्डवर मी काही उदाहरण दिले आहेत, तर या उदाहरणांच्या मार्फत आपण काय करायचं की ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब कशा प्रकारे ओळखायचं ते शिकूया. पहा, फर्स्ट सेंटेन्स, द सन शाईन्स ब्राईटली. बघा, द सन शाईन्स ब्राईटली म्हणजे सूर्य हा तेजस्वीपणे चमकतो. आता या अगोदरच्या तासामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद ओळखण्यासाठी त्या वाक्यामधील कर्म आपल्याला सुरुवातीला ओळखता आलं पाहिजे. त्या वाक्यामध्ये कर्म कोणतं आहे हे आपणास अगोदर ओळखता आलं पाहिजे. मग त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की वाक्यातील जे क्रियापद आहे, आता क्रियापद तर तुम्ही अगदी सहजरित्या ओळखू शकता. मग वाक्यातील जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला हुमने किंवा व्हॉटने प्रश्न विचारायचा. कशाने प्रश्न विचारायचा? हुम. हुम म्हणजे काय? कोणाला. हुमने किंवा व्हॉटने प्रश्न विचारायचा. ज्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर या दोन्ही प्रश्नांनी, या दोन्ही शब्दांनी, प्रश्नार्थक शब्दांनी प्रश्न क्रियापदाला विचारल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर मिळेल त्यावेळेस त्या वाक्यामध्ये कर्म आहे असं समजायचं. व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला नाऊनच्या स्वरूपामध्ये वाक्यांश मिळतो, ते आपण कर्म गृहीत धरतो. पण मी तुम्हाला याच्या अगोदर एक गोष्ट सांगितली होती की ज्यावेळेस आपण हुमने प्रश्न विचारतो त्यावेळेस ह्युमन, ह्युमन म्हणजे काय? मानव. मग त्या संबंधित मी असेल, अस असेल, हिम असेल, हर असेल किंवा एखादं नाऊन असेल यांचा समावेश होतो. तर व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर या ठिकाणी थिंग्स म्हणजेच वस्तू यांचा समावेश होतो. तर अशा प्रकारे ज्यावेळेस क्रियापदानंतर मी, अस, हिम, हर किंवा देम, देम हे देची द्वितीय विभक्ती आहे. देम हे जर नॉमिनेटिव्ह केस असतील, कर्मविभक्ती असतील तर ती त्या कर्माच्या स्वरूपामध्ये आलेली असतात. त्यावेळेस हुम प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळतं. ज्यावेळेस आपण व्हॉटने प्रश्न विचारतो त्यावेळेस त्या ठिकाणी थिंगचा समावेश होतो. तर बघा, या प्रत्येक सेंटेन्समधील कर्म ओळखण्यासाठी हुमने आणि व्हॉटने प्रश्न विचारायचा. सुरुवातीला व्हॉटने प्रश्न विचारून बघायचा. जर तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये अशा क्रियापदानंतर जर एखादी नॉमिनेटिव्ह केस असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट हुमने प्रश्न विचारून कर्म ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करू शकता. बट जर त्या ठिकाणी क्रियापदानंतर नॉमिनेटिव्ह केस म्हणजेच मी, अस, हिम, हर, नाऊन किंवा देम ही जर नॉमिनेटिव्ह केस नसेल किंवा एखादं नाऊन नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बिनधास्तपणे व्हॉटने प्रश्न विचारण्यास सुरुवात करायची. आता सुरुवातीच्या वाक्यामध्ये अगोदर कर्म ओळखताना सुरुवातीला क्रियापद आयडेंटिफाय करायचं. नाव टेल विच इज द वर्ब इन दॅट सेंटेन्स. शाईन्स द वर्ब इन दॅट सेंटेन्स. आता शाईन हे क्रियापद या वाक्यामध्ये आहे. तर शाईन्सला आपण काय करू? सुरुवातीला व्हॉटने प्रश्न विचारून पाहू. व्हॉट द सन शाईन्स. सूर्य काय चमकतो? आपल्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळत नाही. आणि त्याचबरोबर शाईन्स या क्रियापदानंतर ब्राईटली हे ॲडव्हर्ब या ठिकाणी आलेलं आहे. जर क्रियापदानंतर लगेच लागून एकट्या स्वरूपामध्ये जर ॲडव्हर्ब आलेला असेल तर त्या ॲडव्हर्बचा समावेश आपल्याला कर्मामध्ये करता येत नाही. सो दॅट्स वाय इट इज इंट्रान्झिटिव्ह वर्ब. हे अकर्मक क्रियापद आहे. या क्रियापदासोबत कर्म आलेलं नाही. ओके, नेक्स्ट सेंटेन्स,
द बॉय कट हिज हँड विथ हिज नाईफ. द बॉय कट हिज हँड विथ हिज नाईफ. मुलगा त्याचा हात सुरीच्या साह्याने, नाईफ म्हणजे काही सुरी किंवा चाकू, चाकूच्या साह्याने कापतो. कशा साह्याने? चाकूच्या साह्याने त्याचा हात तो कापतो. आता या ठिकाणी वर्ब कट इज वर्ब. आता क्रियापद आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी आयडेंटिफाय करता आलं तर आपल्याला काय करायचं आता? कर्म शोधायचं. तर सुरुवातीला पहा, क्रियापदानंतर जे काही वाक्य शिल्लक राहिलेलं आहे त्याला आपण काय करायचं आता? सुरुवातीस क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारून पहा. व्हॉट द बॉय कट. व्हॉट द बॉय कट. मुलगा काय कापतो? काय कापतो? हिज हँड. आता या ठिकाणी आपल्याला ॲक्युरेट आन्सर मिळालेला आहे. योग्य ते उत्तर व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर मिळालेलं आहे. त्यामुळे हिज हँड हे काय आहे? या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. काय आहे? ऑब्जेक्ट. आणि जो राहिलेला भाग असतो विथ हिज नाईफ हा कॉम्प्लिमेंटरी भाग असतो. कॉम्प्लिमेंटरी भाग म्हणजे वाक्यातील पूरक भाग. ज्यावेळेस आपण व्हॉटने किंवा होमने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला योग्य ते उत्तर मिळतं, ते उत्तर सोडता जो वाक्यातील उर्वरित भाग असतो त्या भागाला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो. म्हणजेच पूरक भाग, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी लागणारा शब्दसमूह, पूरक भाग, त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी. ओके. तर मग द बॉय कट हिज हँड विथ हिज नाईफ. कट हे जे क्रियापद आहे ते या ठिकाणी सकर्मक क्रियापद म्हणून आलेलं आहे. या कट या क्रियापदासोबत कर्म आलेलं आहे. हे क्रियापद वाक्यामध्ये कर्मासोबत आलेले आहे म्हणून कट हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. इथं आपण लिहू इंट्रान्झिटिव्ह. हे ट्रान्झिटिव्ह, आय मीन्स इंट्रान्झिटिव्ह, टी ट्रान्झिटिव्ह. नेक्स्ट सेंटेन्स, लिसन केअरफुली. द क्लॉक स्टॉप्ड धिस मॉर्निंग. द क्लॉक स्टॉप्ड धिस मॉर्निंग. आता या वाक्यामध्ये वर्ब आहे स्टॉप्ड. स्टॉप्ड म्हणजे थांबले. द क्लॉक स्टॉप्ड धिस मॉर्निंग. घड्याळ ह्या सकाळी थांबली. थांबलीच म्हणजे थोडक्यामध्ये ती बंद पडली, ती चालनाशी झाली. मग या ठिकाणी क्रियापद स्टॉप्ड आहे. सुरुवातीला तुम्ही व्हॉटने प्रश्न विचारून पहा. व्हॉट द क्लॉक स्टॉप्ड. काय थांबले? उत्तर आपल्यास या ठिकाणी मिळत नाही. होम द क्लॉक स्टॉप हा प्रश्नच विचारणे अयोग्य आहे, कारण का या ठिकाणी स्टॉप नंतर कुठल्याही प्रकारचं नॉमिनेटिव्ह केस किंवा इतर नाउन आलेले नाही. तर मग या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी. ग्रॅमॅटिकलमध्ये ज्यावेळेस क्रियापदानंतर प्लेस किंवा टाइम स्वरूपामध्ये वाक्यांश येतो, जे की स्थळ दर्शवतो किंवा वेळ दर्शवतो. आता या ठिकाणी धिस मॉर्निंग म्हणजे ह्या सकाळी म्हणजे एक वेळ दर्शवलेली आहे. इन द गार्डन, इन द हाऊस, इन द विलेज हे आपल्याला प्लेस म्हणजे ठिकाण दर्शवतात. धिस मॉर्निंग, धिस टाइम, धिस मंथ, धिस इयर, इन धिस इयर. तर हे काय करतात? आपल्याला टाइम दर्शवतात. मग असं प्लेस किंवा टाइम जर आपल्याला क्रियापदानंतरच्या वाक्यांशावरून जर आपल्याला एखादं ठिकाण किंवा टाइम जर दर्शवत असेल किंवा त्या वाक्यांशावरून आपल्याला एखादं ठिकाण स्पष्ट होत असेल किंवा वेळ दिसून येत असेल तर मात्र त्यांचा समावेश कर्मामध्ये होत नाही. त्यांचा समावेश आपण कर्मामध्ये करू शकत नाही, कारण का आपण एक महत्त्वाची ट्रिक जे आहे, फक्त तुम्ही या ठिकाणी व्हॉट आणि होमने प्रश्न विचारून पाहायचा. जर तुम्हाला योग्य उत्तर मिळालं तर ते कर्म, अदरवाईज ते कर्मामध्ये मोडत नाही. पहा आता या ठिकाणी धिस मॉर्निंग म्हणजे टाइम आलेला आहे म्हणून या ठिकाणी स्टॉप हे इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. स्टॉप वाक्यामध्ये कर्मासोबत आलेलं नाही म्हणून त्याला अकर्मक क्रियापद म्हणता येईल. नेक्स्ट सेंटेन्स, द पोलिसमॅन ब्लेव हिज विसल. पहा पोलिसमॅन ब्लेव हिज विसल. आता या ठिकाणी व्हॉट द पोलिसमॅन ब्लेव. व्हॉट द पोलिसमॅन ब्लेव. व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला ॲक्युरेट या ठिकाणी उत्तर म्हणतं हिज विसल, त्याची सेफ्टी. पहा द पोलिसमॅन, व्हॉट द पोलिसमॅन ब्लेव हिज विसल. या ठिकाणी हिज विसल आपल्याला व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर मिळालेलं आहे म्हणून ब्लेव हे जी क्रियापद आहे वाक्यामधले हे सकर्मक क्रियापद आहे, ते कर्मासोबत आलेले आहे. दॅट्स वाय ट्रान्झिटिव्ह वर्ब. नेक्स्ट सेंटेन्स, अन ओल्ड बेगर स्टूड बाय द गेट. ओल्ड बेगर स्टूड बाय द गेट. आता एक वृद्ध जो भिकारी आहे तो भिकारी गेटच्या बाजूला उभा राहिला आहे. आता या सुद्धा स्टूड हे वर्ब या वाक्यामध्ये आहे. व्हॉट अन ओल्ड बेगर स्टूड. काय उभारला?
आपल्या या ठिकाणी उत्तर मिळत नाही. होम अँड ओल्ड बेगर स्टूड या दोन्हीही प्रश्नार्थक शब्दाने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला योग्य ते उत्तर मिळत नाही. बाय द गेट, आता हे ठिकाण झालं म्हणजे त्या गेटच्या बाजूला तो बेगर भिकारी उभा राहिलेला आहे म्हणजे ठिकाण दर्शवलं या ठिकाणी म्हणून त्याचा कर्मामध्ये समावेश होत नाही. आय रिपीट हिअर, ज्या वेळेस क्रियापदानंतर एखादा वाक्यांश हा आपल्याला प्लेस ठिकाण दर्शवतो किंवा टाइम दर्शवतो त्यावेळेस त्यांचा कर्मामध्ये समावेश केला जात नाही. इट इज अ पार्ट ऑफ ॲडवर्ब, तो एक क्रियाविशेषणाचा भाग राहतो. नेक्स्ट सेंटेन्स, पुट अवे युअर बुक्स. आता हे एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे म्हणून या वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने झालेली आहे. तुम्ही म्हणताल की हे क्रियापद वाक्याची सुरुवाती कसं काय येऊ शकतं, कारण का आज्ञार्थी वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात ही कशी झालेली असते, क्रियापदाने झालेली असते. मग या वाक्यामध्ये पुट हे क्रियापद आहे. मग या पुट या क्रियापदाला या ठिकाणी आपण व्हॉटने प्रश्न विचारून पहा. व्हॉट पुट अवे, व्हॉट पुट काय ठेवतो, पुट अवे युअर बुक्स म्हणजे तुझे पुस्तक दूर ठेव, तुझे पुस्तक दूर ठेव. पुट अवे, व्हॉट पुट काय ठेव, युअर बुक्स काय ठेव, युअर बुक्स. व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर युअर बुक्स हे योग्य ते उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. म्हणजेच या क्रियापदाला हे कर्म आहे, म्हणजेच या क्रियापदाला हे काय आहे, कर्म आहे. म्हणून पुट हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, सकारात्मक क्रियापद आहे, सॉरी सकर्मक क्रियापद आहे. बघा अशा प्रकारच्या आज्ञार्थी वाक्यामध्ये ज्यावेळेस नामासोबत षष्ठी विभक्ती येते, पॉझिटिव्ह केस येते, त्यावेळेस पॅसिव्हाइज करत असताना इन द ॲक्टिव्हाइज अँड पॅसिव्हाइज करत असताना आपण युअरच्या ऐवजी दचा सुद्धा वापर करू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स, द कॅट स्लीप्स ऑन द रग. द कॅट स्लीप्स ऑन द रग. वर्ब स्लीप्स. नाव ask the question to the sleep, what the cat sleep, काय झोपते, the cat sleeps on the rug. आता या ठिकाणी मांजर रगीवर झोपते, बरोबर आहे, मांजर रगीवर झोपते म्हणजेच काय झालं या ठिकाणी प्लेस आलं, प्लेस ठिकाण दर्शवलं म्हणजेच याचा कर्मामध्ये समावेश होत नाही. तुम्ही व्हॉटने आणि हुमने जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला उत्तर त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून स्लीप्स हे जे वर्ब आहे ते या ठिकाणी इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, अकर्मक क्रियापद आहे. हे क्रियापद वाक्यामध्ये कर्मासोबत आलेले नाही. नेक्स्ट सेंटेन्स, युअर बुक्स लाईज ऑन द टेबल. तुझे पुस्तकं टेबलावर पसरलेले असतात, पडलेले असतात किंवा पसरलेले असतात. आता या ठिकाणी लाईज हा जो आहे तो या वाक्यातील क्रियापद आहे. लेट मी आस्क द क्वेश्चन टू द लाय. या क्रियापदाला मी प्रश्न विचारतो, व्हॉट युअर बुक्स, व्हॉट युअर बुक्स लाईक. उत्तर मिळाले आहे का, नाही. जर तुम्ही या क्रियापदांचा वाक्यांश जर पाहिला, ऑन द टेबल म्हणजे टेबलावर म्हणजे काय, या ठिकाणी हे प्लेस आलं, ठिकाण दर्शवलं म्हणजेच यांचा कर्मामध्ये समावेश होत नाही. आय रिपीट हिअर, मी या अगोदर तुम्हाला सांगितले, जर क्रियापदानंतरचा भाग, क्रियापदानंतरचा जो वाक्यांश आहे कॉम्प्लिमेंटरी भाग आहे, त्या कॉम्प्लिमेंटरी भागावरून जर आपल्याला प्लेस ठिकाण किंवा टाइम वेळ स्पष्ट होत असेल तर त्याचा कर्मामध्ये समावेश केला जात नाही. सो दॅट्स वाय द लाय इज इनट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापद आहे. नेक्स्ट सेंटेन्स, कॉक्स क्रो इन द मॉर्निंग. बघा कॉक्स कोंबडे, इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी आरवतात. क्रॉ म्हणजे काय, कोंबडा आरवणे. आता क्रो हे काय आहे, वर्ब क्रियापद आहे, परंतु इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी. आता या ठिकाणी टाइम दर्शवला, करेक्ट. या ठिकाणी काय दर्शवलं आहे, या वाक्यांशावरून या कॉम्प्लिमेंटरी भागावरून आपल्याला टाइम दर्शवला गेलेला आहे म्हणजेच याचा समावेश ऑब्जेक्टमध्ये केला जाऊ शकत नाही. तुम्ही त्यानंतर व्हॉटने प्रश्न विचारा किंवा हुमने प्रश्न विचारा तरी आपल्याला योग्य ते उत्तर या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून क्रो हे जे वर्ब आहे ते इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून ओळखले जाणार. नेक्स्ट सेंटेन्स, द टाइम चेंजेस ऑल थिंग्स. बघा वेळ सर्व गोष्टी काय करतो, बदलतो. वेळेनुसार सर्व गोष्टी बदलतात असा अर्थ होऊ शकतो. द टाइम चेंजेस, चेंजेस म्हणजे काय, बदल करणे. आता या ठिकाणी ऑल थिंग्स सर्व गोष्टी. आता या ठिकाणी जर आपण प्रश्न विचारला, व्हॉट द टाइम चेंजेस, वेळ काय बदलते,
ऑल थिंग्स आपल्या ठिकाणी उत्तर मिळतं. थिंग्स म्हणजे वस्तू. या ठिकाणी कुठला ठिकाण आपल्याला स्पष्ट होतंय का? या ठिकाणी कुठून आपल्याला वेळ स्पष्ट होतो का? अजिबात नाही. व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट व्हॉटने आपण जर चेंजेसला प्रश्न विचारला तर आपल्याला एक्झॅक्ट उत्तर मिळतं. ऑल थिंग्स म्हणजेच चेंज हे या ठिकाणी ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, सकर्मक क्रियापद आहे. चेंज हे क्रियापद या वाक्यामध्ये ऑल थिंग्स या कर्मासोबत आलेले आहे. दॅट्स वाय इट इज ट्रान्झिटिव्ह वर्ब. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, वी ईट 3 times in a day. वी ईट 3 times in a day म्हणजे एका दिवसात आम्ही 3 वेळा खातो. वी ईट 3 times, आम्ही एका दिवसामध्ये 3 वेळा खातो. अ डे, आता 3 वेळा वेळ म्हणलं की तर ऑलरेडी या ठिकाणी वेळ. व्हॉट वी ईट, ज्यावेळेस आपण व्हॉटने या क्रियापदाला ईट या क्रियापदाला प्रश्न विचारू आपल्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर या ठिकाणी मिळत नाही. होम वी ईट, आपण कोणाला खाऊ दिले या शब्दाने जरी आपण प्रश्न विचारला तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळणार नाही. परंतु 3 times in a day, दिवसातून 3 वेळा म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेटेड टाइम दाखवलेला आहे, वेळ दर्शवलेला आहे, म्हणजेच या भागाचा ऑब्जेक्टमध्ये समावेश होत नाही. म्हणून ईट हे क्रियापद इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, अकर्मक क्रियापद आहे. नेक्स्ट, टेल द ट्रूथ. आता इट इज ऑल्सो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हे सुद्धा काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. या वाक्याची सुरुवात क्रियापदाने झालेली आहे. व्हेन द सेंटेन्स बिगिन विथ वर्ब देन इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. त्यावेळेस ते काय असतं? आज्ञार्थी वाक्य असते आणि आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी क्रियापदाने झालेली असते. सो टेल द ट्रूथ, टेलला व्हॉटने प्रश्न विचारवा. व्हॉट टेल, काय सांगतो? द ट्रूथ. ॲक्युरेट आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. योग्य ते उत्तर आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. द ट्रूथ म्हणजे सत्य. टेल द ट्रूथ, सत्य बोला, खरे बोला. व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला द ट्रूथ हे उत्तर मिळतं. म्हणजेच हे काय आहे? क्रियापद ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच सकर्मक क्रियापद आहे. टेल हे क्रियापद या वाक्यामध्ये द ट्रूथ या कर्मासोबत आलेले आहे. नेक्स्ट, द बर्ड्स सिंग इन द ग्रीन ट्रीज. द बर्ड्स नाउन, सिंग वर्ब, इन द ग्रीन ट्रीज. आता हे कर्म आहे की नाही हे आपण आता व्हॉटने किंवा होमने प्रश्न विचारायचा किंवा मग हे प्लेस ठिकाण दर्शवतं का वेळ दर्शवतं ते सांगा. बा, इन द ग्रीन ट्रीज म्हणजे काय? हिरव्या झाडामध्ये, म्हणजेच या ठिकाणी प्लेस ठिकाण दर्शवलं आहे. म्हणजेच या भागाचा कर्मामध्ये समावेश होत नाही, ते कर्म नाही. कारण का, साधी जर गोष्ट लक्षात घेतली आपण तर जो कर्ता असतो क्रियापदामधला त्या कर्त्याची एखाद्या गोष्टीवर क्रिया घडायला पाहिजे. म्हणजे त्यांनी जी क्रिया केलेली आहे ती कुठल्या तरी गोष्टीवर घडली पाहिजे. या ठिकाणी द बर्ड्स हा कर्ता आहे, त्यांनी क्रिया कोणती केली आहे? सिंग. नेक्स्ट, आय कुड नॉट स्पेअर द टाइम. नेक्स्ट, आय कुड नॉट स्पेअर द टाइम. आता या ठिकाणी वर्ब आहे स्पेअर. पहा, आय कुड नॉट स्पेअर द टाइम म्हणजे मी वेळ वाचू शकलो नाही किंवा मी वेळ राखून ठेवू शकलो नाही. आता स्पेअर हे काय? या ठिकाणी वर्ब आहे. तर या वर्बला आपण व्हॉटने सुरुवातीला प्रश्न विचारूया. व्हॉट आय कुड नॉट स्पेअर, मी काय वाचू शकलो नाही? द टाइम, मी वेळ वाचू शकलो नाही, वेळ राखून ठेवू शकलो नाही. व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट द टाइम हे उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणून या वाक्यातील स्पेअर हे वर्ब जे आहे ते सकर्मक क्रियापद आहे. इट इज ट्रान्झिटिव्ह वर्ब. हे काय आहे? सकर्मक क्रियापद आहे, कारण का हे क्रियापद वाक्यामध्ये कर्मासोबत आलेले आहे. नेक्स्ट, आय टूक शेल्टर अंडर अ ट्री. आय टूक शेल्टर अंडर अ ट्री. आता टूक हे या वाक्यातील क्रियापद आहे. टूक म्हणजे घेतली. आय टूक शेल्टर अंडर अ ट्री, मी झाडाखाली आसरा, निवारा, आसरा किंवा निवारा घेतला. कुठे घेतला? अंडर अ ट्री. आता या टूक क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारून पाहूया. व्हॉट आय टूक, काय घेतला मी? शेल्टर. काय घेतला? शेल्टर घेतला. कुठे घेतला? अंडर अ ट्री. परंतु हा ऑब्जेक्टचा भाग येईल का या ठिकाणी? येणार नाही. अंडर अ ट्री म्हणजे झाडाखाली, ते काय झालं? प्लेस, ठिकाण दर्शवलं गेलं.
मग आपण या अगोदरच्या वाक्यातही पाहिलं, ज्यावेळेस कर्म सोडता वाक्याचा जो राहिलेला भाग असतो, उर्वरित भाग असतो, त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो, पूरक भाग म्हणतो. परंतु ज्यावेळेस व्हॉटने आणि होमने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट उत्तर मिळतं, तेवढे तेच उत्तर कर्माच्या स्वरूपामध्ये मोडते. देन व्हॉट आय टूक, काय घेतला? शेल्टर, मी निवारा घेतला. म्हणून टूक या क्रियापदासोबत शेल्टर हे कर्म आलेलं आहे. म्हणून टूक हे काय आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब, सकर्मक क्रियापद आहे. नेक्स्ट, आय नो अ फनी लिटल मॅन. नाव इज द वर्ब इन दॅट सेंटेन्स. हे क्रियापदातील हे वाक्यातील क्रियापद आहे. मग नो याला व्हॉटने प्रश्न विचारा. व्हॉट आय नो, मला काय माहित आहे? अ फनी लिटल मॅन, मला एक गमतीदार छोटासा माणूस माहीत आहे. मग व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. म्हणून नो हे काय आहे? सकर्मक क्रियापद, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. नेक्स्ट, बर्ड्स फ्लाय इन द एअर. बघा, इन द एअर म्हटलं की ठिकाण आलं. इन द एअर म्हटलं काय झालं? ठिकाण आलं. म्हणजे या ठिकाणी प्लेस दर्शवलेला आहे. म्हणून वाक्यातील फ्लाय ही जी क्रियापद आहे ते इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, अकर्मक क्रियापद आहे. व्हॉटने प्रश्न विचारून पहा. व्हॉट बर्ड्स फ्लाय, काय पक्षी उडतो? होम बर्ड्स फ्लाय, कोणाला उडतो? दोन्हीही प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला पाहिजे ते उत्तर या ठिकाणी मिळणार नाही आणि मिळतही नाही. म्हणून हे काय आहे? अकर्मक क्रियापद, इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. माय न्यू वॉच डज नॉट कीप गुड टाईम. बघा, माझी नवीन घड्याळ योग्य ती वेळ दर्शवत नाही किंवा सध्या स्थितीमधली वेळ दर्शवत नाही, दाखवत नाही. कीप म्हणजे ठेवणे, दाखवणे, ठेवणे. कीप हे काय आहे? वर्ब आहे. आता वॉच, तुम्ही म्हणताल वॉच हे वर्ब आहे की वॉच म्हणजे पाहणे, परंतु वॉच हे पाहणे नाही, तर हे काय आहे? घड्याळ. याचा अर्थ काय आहे? घड्याळ. कधी कधी वॉच हे क्रियापदाच्या स्वरूपामध्ये येतं, कधी नामाच्या स्वरूपामध्ये येतं. परंतु वॉच स्पेलिंग सारखे आहे, परंतु अर्थ वेगळे आहेत. माय न्यू वॉच डज नॉट कीप गुड टाईम. आता प्रश्न विचारा, व्हॉटने प्रश्न विचारून पहा. व्हॉट माय न्यू वॉच डज नॉट कीप, काय दाखवत नाही, काय दर्शवत नाही योग्य ते? गुड टाईम, चांगला वेळ दाखवत नाही. म्हणून आपण व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर कीपला या ठिकाणी गुड टाईम हे आपल्याला उत्तर मिळाले. म्हणजेच कीप हे जे क्रियापद आहे ते काय आहे? या ठिकाणी ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, सकर्मक क्रियापद आहे. नेक्स्ट, द बॉय इझिली लिफ्टेड द हेवी वेट. मुलाने अगदी सहजपणे ते जड वजन उचलले. काय उचलले? जड वजन, हेवी वेट, जड ते वजन असतं ते उचलले. व्हॉट द बॉय लिफ्टेड, आता वर्ब कोणता आहे? लिफ्टेड, उचलले. व्हॉट द बॉय लिफ्टेड? हेवी वेट. हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. म्हणून लिफ्टेड हे काय आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. लास्ट, गिव्ह हिम अ टॉय. आता हे आज्ञार्थी वाक्य आहे, कारण का वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने झालेली आहे. म्हणून आपण या क्रियापदाला व्हॉटने आणि होमने प्रश्न विचारूया. सुरुवातीला आपण व्हॉटने प्रश्न विचारूया. व्हॉट गिव्ह, काय देतो? गिव्ह हिम अ टॉय. गिव्ह हिम, त्याला एक खेळणे दे. व्हॉटने प्रश्न विचारला. व्हॉट गिव्ह, काय देतो? अ टॉय. आपलं उत्तर काय मिळालं? अ टॉय. व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर आपलं उत्तर या ठिकाणी मिळालं. आपण होमने प्रश्न विचारतोय. होम गिव्ह, कोणाला देतो? हिम, त्याला देतो, त्याला एक खेळणे देतो. म्हणजे इथे दोन दोन कर्म आले. काय आले? दोन कर्म आले. कधी कधी वाक्यामध्ये दोन कर्म येतात, कधी कधी वाक्यामध्ये दोन कर्म येतात. अ टॉय याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे याला प्रत्यक्ष कथन म्हटलं जातं. आणि हिम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, याला अप्रत्यक्ष कथन म्हटलं जातं. इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये हिम, अस, मी, देम, हर यांचा समावेश होतो. म्हणजेच नॉमिनेटिव्ह केस ह्युमन, जे काही नावं असतील तर, सामान्य नामं असतील एकवचनी तर त्यांचा समावेश होतो. आणि डायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये थिंग्सचा समावेश होतो. तर अशा प्रकारे आपण या उदाहरणांच्या माध्यमातून हाऊ टू आयडेंटिफाय ट्रान्झिटिव्ह अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब, दिलेल्या वाक्यामधील सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद हे कशा प्रकारे ओळखायचं ते आपण या उदाहरणाच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. हे एक्सप्लेन करत असताना ज्या काही ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत त्या अगदी तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा प्रकारचे अनेक उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करा. जर या घटकाविषयी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्स तुम्ही आमच्या चॅनलमध्ये म्हणजे सृजन लर्नर या चॅनलमध्ये
कमेंट बॉक्समध्ये त्या अडचणी, ते प्रॉब्लेम्स तुम्ही आम्हाला विचारू शकतात. आम्ही त्यांचं योग्य ते उत्तर तुम्हाला देऊया. सो कीप वॉचिंग आवर व्हिडिओज अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू.